नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. तब्बल 59 वर्ष ज्याचं आपण संस्थापक सदस्य राहिलो आहोत, अशा संघटनेमधून काल अमिरातीने आपला मनोदय व्यक्त केला की आपण आता ही संघटना सोडतो आहोत म्हणून. ह्याच्यावरती आम्ही एक सविस्तर व्हिडिओ केला आणि त्याच्यामध्ये मी म्हटलेलं होतं की या सगळ्या इनिशियल रिॲक्शन्स आहेत आणि आता जगातून काय प्रतिक्रिया येतात, खास करून अमेरिकेतून, त्याच्यानंतर आपल्याला थोडीफार ह्याची दिशा सापडू शकेल चांगली आणि त्याचा आणखी अनालिसिस करता येईल. तसं बघायला जाल तुम्ही, तर अमेरिकेतून काही खास प्रतिक्रिया आलेल्या म्हणजे उच्च पदस्थांच्या तुम्हाला दिसणार नाहीत. आणि ते उघड आहे. त्या तशा येण्याची तशी अपेक्षा नव्हती. परंतु जे काही घडतं आहे त्याच्यामध्ये अमेरिकेचा हात नाही असंही आपण म्हणू शकत नाही आहोत. आणि म्हणून ती बाजू जी आहे ती समजून सांगण्यासाठी आणि एक अपडेट म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ मी करते आहे. ओपेक ही संघटना म्हणजे काय युनोनी स्थापन केलेली संघटना नाहीये. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असेल किंवा क्लायमेट चेंजसाठी ज्या वेगवेगळ्या संघटना युनोनी तयार केल्या, अशातली ही काही संघटना नव्हती. ती एक संघटना होती आणि काल सांगितलं त्याप्रमाणे त्याला काही राजकीय हेतू होता. राजकीय हेतूसाठी म्हणून एकत्र आलेले हे देश, हे काय करत होते, तर तेलाची किंमत आपण ठरवावी. संपूर्ण जगातलं 40% उत्पादन ज्या देशांच्या हातामध्ये आहे, असे हे देश त्याची किंमत आपल्या हातून निसटू नये म्हणून एकत्र आलेले होते. त्याच्या अगोदरपर्यंत जगामध्ये तेलाचे भाव कसे ठरले जात होते? अर्थातच अमेरिका हा मोठा देश होता आणि त्यांच्या तालानुसार तेलाचे भाव ठरत होते. परंतु ओपेकनी तो सगळा इनिशिएटिव्ह स्वतःकडे काढून घेतला आणि मग त्यानंतर ओपेक जे काही करेल, जो ब्रेटन वूड करार झाला आपण म्हणतो, की ज्याच्यानुसार पेट्रो डॉलर जन्माला आला. म्हणजे तुम्ही पेट्रोल विका, ते फक्त डॉलरच्या स्वरूपातच विका. दुसरी कुठली करन्सी घेऊ नका. हे जे अमेरिकेचं म्हणणं होतं, हे ह्या ओपेक वाल्यांनी स्वीकारलेलं होतं. या ओपेकमध्ये सगळ्यात दादागिरीचा आवाज जो होता, तो सौदी अरेबियाचा होता. गेल्या काही दिवसांमध्ये जेव्हा सौदी अरेबिया आणि अमिरात ह्यांनी एकमेकाच्या विरोधात भूमिका घेतली आणि एक प्रकारे राजकीय भांडण विकोपाला गेल्याचं आपण बघितलं. ते केवळ मध्य पूर्वेमध्ये त्यांचे जे काही लागेबांधे म्हणू आपण, त्याच्यापुरतं सीमित राहिलं नाही, तर UAE जे काही आफ्रिकेमध्ये करू बघत होता, तिथे सुद्धा सौदी अरेबियाने लुडबुड करण्याचा प्रयत्न केला. ही बाब सुद्धा आपण बघितली. तेव्हा अशा प्रकारे एक ज्याला म्हणतो आपण की मतभेदाचं जे वातावरण होतं, ते अगदी एका टोकाला जाऊन पोहोचलेलं होतं. आणि मग त्या वातावरणामध्ये अमिरातीला असा निर्णय घेणं सोपं झालेलं होतं. अर्थात केवळ वातावरण हे अशा पद्धतीचं झालं म्हणून कोणी असा निर्णय घेत नाही. मग हा निर्णय कसा घेतला गेला? अमिरातीची जी कोणती इराण वॉरच्या निमित्ताने केली गेली, त्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण मध्य पूर्वेतल्या अनेक देशांवर हल्ले झाले. पण जितके हल्ले अमिरातीने झेलले, तेवढे इतर कोणी झेलले नाहीत. त्याचं तुम्ही वरकरणी कारण हे देऊ शकता, की अमिरात हा तर अब्राहम अकॉर्ड वर सही केलेला देश आहे आणि त्याच्यामुळे इराणचं आणि त्याचं मॅक्सिमम शत्रुत्व असेल म्हणून हात धुवून बाजूला होऊ शकतात मध्य पूर्वेतले इतर देश. परंतु त्यांच्यापैकी कोणीही तुम्ही बघाल तर संयुक्त अरब अमिरातीची बाजू घेऊन एक खणखणीत भूमिका इराण पुढे मांडण्याचा प्रयत्न कोणी केलेला आपल्याला दिसला नाही. एक प्रकारे अमिरात एकटा पडलेला आपल्याला दिसला. मग असं असतं त्यावेळेला हे निर्णय घेणं हे त्यांच्यासाठी सोपं होऊन जातं. म्हणजेच तुमच्या लक्षात येईल की ओपेक ही जी संघटना आहे त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय हा अमिरातीने का घेतला? त्याची अनेक कारणं सांगितली गेली. नाही त्यांच्याकडे तर एक्स्ट्रा कॅपॅसिटी आहे आणि ते त्याचा वापर करत नव्हते. त्यांना ते करायचं आहे. चांगले तेलाला भाव मिळतायत. मग त्याच्यासाठी त्यांना सुद्धा भाव मिळेल.
आणि त्यांचे पैसे वाढतील वगैरे वगैरे सगळी लॉजिक तुम्ही सांगू शकता. पण याही पलीकडे जाऊन ओपेक मध्ये राहण्याचे काही फायदे होते, जे फायदे आजपर्यंत अमिरात घेत आलेला आहे. मग आजच त्याला ते फायदे नकोसे का झाले? ही बंधनं तर सगळी पहिल्यापासून आहेत. ओपेकने तुम्हाला सांगितलेलं आहे, की तुम्ही एवढं प्रोड्यूस करायचं. तेवढंच प्रोड्यूस करत होते लोक. काही जण त्या मर्यादा ओलांडत सुद्धा होते आणि त्याच्याकडे कानाडोळा कसा करायचा, हे ओपेकच्या देशांना भरपूर माहिती होतं. हे काय पहिल्यांदा होते असं दिसत नाही. तेव्हा अमिरातीला जर का जास्त तेलाचं उत्पादन करायचं असतं, तर ते काही न बोलता करू शकले असते. त्याच्यासाठी ओपेकच्या परवानगीची गरज घेण्याची गरज नाही. ते ओपेक मधून बाहेर पडले ह्याला निश्चित राजकीय संदर्भ आहे आणि तो राजकीय संदर्भ हा आहे, की मध्य पूर्वेमधल्या देशांना त्यांना त्यांची अवकात दाखवून देणं. तुम्ही ज्या पद्धतीने राजकारण करताय त्याच्यामध्ये अमिरात सामील नाही, मनापासून सामील नाही. आणि एक जे कार्टेलायझेशन झालेलं होतं, एक ग्रुप बनवायचा आणि इतरांना फरफटत न्यायचं त्याच्या मागे, ह्या राजकारणासोबत आपण नाही, हे अमिरातींनी अधोरेखित केलेला आहे. आणि हा जो निर्णय झाला, त्या निर्णयाला ही जी पार्श्वभूमी, ही पार्श्वभूमी आपल्याला विसरता येत नाही बिलकुलही. त्याही पलीकडे जाऊन अमिरातींनी काय असाच म्हणतो ना आपण हेलिकॉप्टरमधून उडी टाकली, अशीच नाही टाकलेली. त्याच्या हातात 2-2 पॅराशूट होती. एक पॅराशूट दिलेलं होतं ते चीननी दिलं होतं. अमिरातीचं आणि चीनचं संपूर्ण बोलणं झालेलं होतं. जवळ-जवळ 24 ॲग्रीमेंट झाली. काल कदाचित मी त्याचा उल्लेख केला असेल. आणि त्या ॲग्रीमेंटच्या पार्श्वभूमीवरती आपण चीनच्या विरोधात नाही आणि चीनचे इंटरेस्ट आपण दुखावणार नाही, हे स्पष्ट केलेलं असणारे अमिरातींनी त्या सगळ्या मीटिंग्समधून. आणि झायेद स्वतः तिथपर्यंत गेलेले होते हेही आपल्याला माहिती आहे. दुसऱ्या बाजूला त्यांनी जी क्रेडिट लाईन मागितलेली होती, स्वॅप लाईन मागितली होती अमेरिकेकडे, तर अमेरिकेचे जे अर्थमंत्री आहेत बेसेंट, त्यांनी सांगितलं, की आम्ही द्यायला तयार होतो वगैरे. त्यांनी मोठं अगदी ट्रम्पनी सुद्धा केलं. पण खाजगीमध्ये कदाचित हे सांगितलं असेल, की हे बघा, की तुम्हाला आम्ही हे सगळं देऊ, ही सुविधा तुम्हाला मिळेल, पण तुम्ही ओपेक सोडा. आणि अशी जर का अट घातलेली असेल आणि ती जर का आज अमिरातीला मानलावी लागली असेल, तर कल्पना करा, की अमिरातीची पोझिशन कशी आहे ती. म्हणजेच एक प्रकारे अ, थोडीफार आर्थिक अडचण ही अमिरातीच्या समोर जरूर आहे आणि त्या अडचणीवर मात करायची तर अमेरिकेचा मदतीचा हात हवा. मग त्या सांगतील त्या अटी मानायला हव्यात. हा सगळा हा एकामागून एक येणारे लॉजिकल निर्णय होऊन जातात. डोनाल्ड ट्रम्प असं म्हणतात, की हे ओपेक वाले सगळ्या जगाला उरबाडून काढत होते. दे वर रिपिंग द वर्ल्ड ऑफ, असं त्यांनी तो शब्द अगदी तो असा वापरलेला आहे. तेव्हा ट्रम्प यांची ही भूमिका ओपेक बद्दल काय करायचं, ही त्यांच्या मनात क्लिअर असणार आहे. कदाचित हे सगळं कसं घडवून आणलं जातंय, याचाही आपण खरा एक वेगळा विचार करायला पाहिजे, की ट्रम्पना जर का ओपेकची ही भूमिका मान्य नसेल आणि आता ओपेक फोडायची ही सुवर्ण संधी हातामध्ये आल्यानंतर अमेरिकेने ती जी स्वॅप लाईन्स मागितल्या, त्याचा वापर कसा खुबीने केलेला आहे, हे आता आपल्याला लक्षात येतं. तेव्हा हा निर्णय जो आहे तो केवळ नुसता आपलं माझ्याकडे जास्त कपॅसिटी आहे आणि मला तेल विकायचंय वगैरे ह्यापेक्षा सुद्धा हे सगळे राजकीय भाग त्याचा आणि आर्थिक परिस्थिती या दोनाचा संगम आहे. आणि मित्रांनो, कल्पना करा तुम्ही, की मुहूर्त काय गाठलाय बघा. मुहूर्त असा गाठलेला होता, की एका बाजूला गल्फ कोऑर्डिनेशन कमिटीची मीटिंग चाललेली होती जिद्दामध्ये, सौदी अरेबियाच्या, ज्याच्यात ओमान गेलेला होता. अर्थात ओमान हा ओपेकचा मेंबर पण नाही. पण जीसीसी मध्ये ओमान त्या मीटिंग मध्ये जात नाही. अमिरात आपला निर्णय जो आहे तो तिथे डिक्लेअर करत नाही, तर तो बाहेर डिक्लेअर करतं. आणि कुठल्या दिवशी, ज्या दिवशी प्रिन्स चार्ल्स हे अमेरिका भेटीसाठी वॉशिंग्टन डीसी मध्ये पोहोचलेले आहेत. आता ह्याचा संदर्भ काय आहे?
तो मी चार्ल्स यांची जी अमेरिका वारी आहे त्याच्यावर जो व्हिडिओ बनवते आहे त्याच्यात तुम्हाला सविस्तर ऐकवीन. आणि म्हणून हा व्हिडिओ जसा बघितला तसा तोही बघण्याची प्रतीक्षा निश्चित करा आतुरतेने. तुम्ही वाट बघाल याची मला खात्री आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. धन्यवाद.